आज आपल्याला 3 कार्ट्रिज रिफिल करायचे होते. त्यापैकी 2 होते 12 आणि एक होतं 77चं. तर पहिले हातावर घेतलं 77चं, त्याच्या व्यवस्थित दोन्ही बाजूच्या 2 पिना काढल्या, व्यवस्थित ओपन केलं त्याला. पहिले ड्रम काढला, पी-सी-आर काढलं, वायपर ब्लेड काढून त्याचं वेस्टेज साफ केलं. नंतर परत ते पॅक केलं आणि मॅग्नेट काढून त्याला ब्लोअर मारून क्लीन केलं. नंतर त्याच्यामध्ये भरायचं होतं पावडर. तर याला 77चंच पावडर लागते. पावडर घेतलं, व्यवस्थित शेक केलं त्याला आणि पावडर भरलं. ते कार्ट्रिजची प्रिंट टेस्ट करण्यासाठी आपल्याजवळ प्रिंटर नव्हतं, तर ते बाजूला ठेवलं. नंतर दुसरं 12चं कार्ट्रिज घेतलं, त्याला ओपन केलं, ड्रम पी-सी-आर काढला, त्याचं पण वेस्टेज काढून घेतलं आणि पॅक केलं. त्याच्यानंतर इंक एरिया पण व्यवस्थित साफ केला. नंतर त्याच्यामध्ये इंक भरली. नंतर दुसरं कार्ट्रिज घेतलं आणि त्याला पण ओपन केलं, व्यवस्थित ड्रम पी-सी-आर वायपर ब्लेड काढून त्याचं वेस्टेज साफ केलं आणि नंतर मॅग्नेट काढून त्याला पण एकदा क्लीन करून घेतलं. नंतर याच्यामध्ये पण इंक व्यवस्थित भरून घेतली आणि याला पण पॅक केलं. आता वेळ होती त्याला टेस्ट करण्याची. तर दोन्ही कार्ट्रिज 12ची टेस्ट करायची होती. पहिलं कार्ट्रिज टाकलं, त्याला प्रिंट दिली, प्रिंट बघली, एकदम ओके प्रिंट आली होती. नंतर दुसरं कार्ट्रिज घेतलं, त्याला प्रिंट केली, पण त्याच्यावर थोडे डॉट येत होते. पण प्रॉब्लेम होता पी-सी-आरचा. नंतर पी-सी-आर बदलला आणि परत प्रिंट टेस्ट केली, पण या पी-सी-आरवर दुसराच प्रॉब्लेम देत होता. त्याच्यामुळं आणखी दुसरा पी-सी-आर लावला आणि प्रिंट टेस्ट केली. प्रिंट ओके आली होती.